बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान त्याच्याकडे होती एक अशी संपत्ती जी आजच्या घडीला जवळपास 5,000 कोटीची आहे. पण सरकारने ती जप्त केली कारण ती होती शत्रू संपत्ती. शत्रू कोण, संपत्ती कोणाची आणि सैफचा त्याच्याशी काय संबंध, याचा कायदेशीर आणि ऐतिहासिक उलगडा करूया आजच्या न्याययात्राच्या भागात. शत्रू संपत्ती म्हणजे काय? 1947 साली भारताची फाळणी झाली. भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश झाले. अनेक मुस्लिम कुटुंब भारतातून पाकिस्तानात गेली. त्यांच्याकडे भारतात प्रचंड मालमत्ता होती. हवेल्या, जमिनी, बंगले, शेती. पाकिस्तानात गेलेले हे लोक भारताचे नागरिक राहिले नाही. भारत सरकारने त्यांना शत्रू राष्ट्राचे नागरिक म्हणून घोषित केले आणि 1968 मध्ये एनिमी प्रॉपर्टी ऍक्ट लागू झाला. त्या अंतर्गत भारतात असलेली त्यांची संपत्ती हे सरकारने स्वतःकडे ताब्यात घेतली. ह्यालाच म्हणतात शत्रू संपत्ती. कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी फॉर इंडिया नावाची एक संस्था स्थापन झाली जी ही संपत्ती सांभाळते. सैफ अली खान म्हणजे नवाबांची वंशावळ. त्यांचे वडील मनसूर अली खान पटोळीचे शेवटचे नवाब. त्यांचे आजोबा इफ्तिखार अली खान जे भारतासाठी क्रिकेट खेळले होते. सैफच्या आजोबांचा चुलत भाऊ होता हमीदुल्ला खान, भोपाळ संस्थानचा शेवटचा नवाब. फाळणीनंतर पाकिस्तानात स्थायिक झाले होते. त्यांच्याकडे भारतात होती जबरदस्त संपत्ती, विशेषतः लखनौमध्ये करीब 935 कोटींची प्रॉपर्टी आणि इतर मालमत्ता. पाकिस्तानचा नागरिक झाल्यावर त्यांची ही प्रॉपर्टी एनिमी प्रॉपर्टी ठरली. सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबियांनी या संपत्तीवर दावा केला होता. त्यांचे म्हणणे होते, आम्ही हमीदुल्ला खानचे कायदेशीर वारसदार आहोत. पण सरकारने स्पष्ट नमूद केले, एनिमी प्रॉपर्टीचा कोणताही वारसदार असू शकत नाही. 2017 मध्ये मोदी सरकारने कायद्यात दुरुस्ती केली आणि स्पष्ट केले, शत्रू संपत्ती ही कायमस्वरूपी भारत सरकारच्याच ताब्यात राहील. कोणतेही न्यायालय किंवा कोणीही यावर दावा करू शकत नाही. आणि म्हणूनच या सुधारणेअंतर्गत देशभरातील 9,000 पेक्षा जास्त संपत्ती भारत सरकारकडे कायमची गेली. एका मुलाखतीत जेव्हा सैफ अली खानला विचारलं की 5,000 कोटी रुपयांची संपत्ती तुमच्या नावे असू शकली असती, तेव्हा सैफ म्हणाला, इट वॉज नेव्हर माइन टू बिगिन विथ. द लॉ इज क्लिअर अँड आय रिस्पेक्ट इट. यावरूनच लक्षात येतं की कायद्यापुढे सर्व समान आहे. रफी अहमद किदवाई मार्गावरील हॉटेल मेट्रोपोल, लखनौ, उत्तर प्रदेश. ही इमारत पाकिस्तानात गेल्या एका मुस्लिम कुटुंबाची होती. नंतर ती शत्रू संपत्ती म्हणून घोषित झाली. अनेक वर्षांनी एक वारसदाराने दावा केला की तो भारतीय आहे व त्याचा हक्क आहे. मात्र 2017च्या कायद्यानुसाराने कोर्टाने तो दावा फेटाळला. शत्रू संपत्तीचा जन्म कसा झाला? 1947 भारत पाकिस्तानात फाळणी झाली. अनेक मुस्लिम कुटुंबांनी पाकिस्तानमध्ये स्थलांतर केले, पण त्यांच्या मालमत्ता भारतातच राहिल्या. 1965 व 1971 भारत-पाक युद्ध. भारत सरकारने त्यावेळेच्या नियमानुसार त्यांच्या मालमत्तांवर ताबा घेतला. सरकारने त्या मालमत्तांना एनिमी प्रॉपर्टी घोषित केले आणि CEPI कस्टोडियन कडे वर्ग केले. काही केस लॉस आपण पाहूया. युनियन ऑफ इंडिया विरुद्ध राजा महेंद्र प्रताप सिंग. या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की शत्रू संपत्तीवर भारतीय नागरिकालाही वारसा हक्क नाही. या केसमध्ये माननीय कोर्टाने स्पष्ट केले की निव्वळ भारतीय नागरिकत्व मिळूनही जर पूर्वज पाकिस्तानात गेले असतील तर त्यांची भारतातील मालमत्ता शत्रू संपत्तीच राहील. काही रंजक तथ्य आहेत. दिल्ली, मुंबई, लखनौ, हैदराबाद, कलकत्ता येथे सर्वाधिक शत्रू संपत्ती आहेत. भारतात सध्या 9,000 पेक्षा अधिक पाकिस्तानशी संबंधित एनिमी प्रॉपर्टीज आणि 126 चीनशी संबंधित एनिमी प्रॉपर्टीज आहेत. काही एनिमी प्रॉपर्टीमध्ये शाळा, मस्जिद, बंगले, व्यापारी इमारती हे आहेत. काही प्रॉपर्टी 500 कोटींच्या वर मूल्य असलेल्या आहेत. तुम्ही अशा संपत्तीमध्ये गुंतवणूक करत असाल तर ती शत्रू संपत्ती आहे की नाही हे प्रॉपर्टी कार्ड 7/12 कस्टोडियल रेकॉर्ड्स यावरून तपासा. कारण अशा मालमत्तांमध्ये खरेदी विक्री व गहाण व्यवहार अवैध मानले जातात. तुमचं मत काय आहे?
सैफ अली खानला ही प्रॉपर्टी मिळायला हवी होती का? की सरकारने जो निर्णय घेतला तो योग्य होता? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. कायदा आपल्या माहितीसाठी.